नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे, सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख, अर्थशास्त्र विभाग, स्वर्गीय मनसारामजी पडोळे, कला महाविद्यालय, गणेशपूर, भंडारा। आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचे सिद्धांत BA भाग 1 सेमिस्टर 1 मधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक 2 मधील मागणीची लवचिकता या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। तर एखाद्या पदार्थाचा विस्तार आणि संकोच पावण्याची क्षमता म्हणजे लवचिकता होय। लोखंड कठीण असते आणि रबर लवचिक असते असे आपण म्हणतो, कारण लोखंडाची लांबी वाढवण्याकरता आपणास खूप जोर लावावा लागतो। या उलट रबर सहज ओढल्यास लांब होतो आणि तो सैल सोडल्यास संकोच पावतो। त्याचप्रमाणे एखाद्या वस्तूची मागणी देखील तिची किंमत वाढल्यास संकोच पावते आणि किंमत कमी झाल्यास विस्तारते। अशा प्रकारे एखाद्या वस्तूच्या किमतीतील बदलामुळे तिच्या मागणीत बदल घडून येण्याच्या गुणधर्माला मागणीची लवचिकता असे आपण म्हणतो। तर मागणीचे निर्धारक घटक आणि मागणीचे परिमाण यातील बदलाची टक्केवारी विचारात घेऊन मागणीच्या लवचिकतेची व्याख्या जी आहे ती आपणास पुढील प्रमाणे करता येईल। तर मागणीतील शेकडा बदलाचे मागणीच्या निर्धारक घटकामधील शेकडा बदलाशी असलेले गुणोत्तर प्रमाण म्हणजे लवचिकता होय। तर मागणीच्या लवचिकतेचे प्रकार आपण इथं अभ्यासू। तर मागणीच्या लवचिकतेचे मुख्यतः 4 प्रकार आपल्याला दिसून येतात। ते म्हणजे किंमतजन्य लवचिकता, उत्पन्नजन्य लवचिकता, प्रतिस्थापन लवचिकता आणि तिरकस लवचिकता। तर याचा आपण इथं सविस्तर अभ्यास करू। तर सर्वप्रथम आपण मागणीच्या किंमतजन्य लवचिकतेबद्दल माहिती घेऊ। तर मागणीची लवचिकता ही व्यापक स्वरूपाची संकल्पना असून किंमतजन्य लवचिकता हा तिचा एक भाग आहे, परंतु अर्थशास्त्रीय विवेचनात ह्या दोन्ही संकल्पना एकाच अर्थाने वापरण्यात येतात। कोणतेही विशेषण न लावता मागणीची लवचिकता ही संकल्पना वापरली तर त्याचा अर्थ किंमतजन्य लवचिकता असा घेतला जातो। डॉक्टर मार्शल यांनी देखील मागणीची लवचिकता ही संकल्पना किंमतजन्य लवचिकता याच अर्थाने मांडलेली आहे। तर डॉक्टर मार्शलच्या मते बाजारात किंमत कमी झाल्यामुळे मागणीत होणारी कमी किंवा जास्त वाढ आणि किंमत वाढल्यामुळे मागणीत होणारी कमी किंवा जास्त घट म्हणजे मागणीची लवचिकता होय। दुसरी जी व्याख्या आहे ती प्राध्यापक लिप्से यांनी केली आहे। तर प्राध्यापक लिप्से यांच्या मते मागणीची शेकडा बदलाचे किमतीतील शेकडा बदलाशी असलेले प्रमाण म्हणजे मागणीची लवचिकता होय। तर त्याचं सूत्र इथं देऊन आहे। तर मागणीची किंमतजन्य लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिला किमतीतील शेकडा बदल। तर ह्या सूत्राचा वापर करून आपण मागणीची किंमतजन्य लवचिकता मोजू शकतो। तर गणितीय सूत्र याचं असं सांगता येईल की EP = डेल्टा Q अपॉन Q अपॉन डेल्टा P अपॉन P = डेल्टा Q अपॉन डेल्टा P इंटू P अपॉन Q। तर ह्या गणितीय सूत्रामध्ये EP बरोबर किंमतजन्य लवचिकता आहे, डेल्टा म्हणजे बदल, Q म्हणजे मागणीची मात्रा, P म्हणजे किंमत, डेल्टा P म्हणजे किमतीतील बदल आणि डेल्टा Q म्हणजे मागणीतील बदल दिलेला आहे। त्यानंतर आपण किंमतजन्य लवचिकतेचे प्रकार इथं अभ्यासू। तर किंमतजन्य लवचिकतेचे मुख्यतः 5 प्रकार आहेत। पहिलं म्हणजे परिपूर्ण लवचिक मागणी, दुसरं म्हणजे परिपूर्ण अलवचिक मागणी, तिसरं म्हणजे जास्त लवचिक मागणी, चौथं म्हणजे कमी लवचिक मागणी आणि शेवटचं 5वं आहे एकक लवचिक मागणी। तर आपण क्रमवार एक एक ह्या प्रकारांचा अभ्यास करू। सर्वप्रथम आपण पाहू परिपूर्ण लवचिक मागणी। तर वस्तूच्या किमतीत मुळीच बदल झालेला नसताना किंवा अतिशय अल्प बदल झालेला असताना मागणी परिमाणात बेसुमार बदल होत असेल तर तिला परिपूर्ण लवचिक मागणी असं आपण म्हणतो। आणि ह्या आकृतीमध्ये जे आहे म हा मागणी वक्र जो आहे अक्ष असाला कसं आहे
समांतर असं आहे, त्यामुळे इथं जी आहे मागणीची लवचिकता ती परिपूर्ण लवचिक मागणी आहे। त्यानंतर दुसरं आहे परिपूर्ण अलवचिक मागणी। तर वस्तूच्या किमतीत कितीही बदल झाला तरी तिच्या मागणी परिमाणात मुळीच बदल होत नसेल तर तिला आपण परिपूर्ण अलवचिक मागणी असं म्हणतो। तर ह्या आकृतीमध्ये जे आहे हा मागणी वक्र OY ह्या आसाला समांतर आहे आणि त्यामुळेच इथं जे आहे ही मागणीची लवचिकता ही परिपूर्ण अलवचिक आहे। त्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे जास्त लवचिक मागणी। तर वस्तूच्या किमतीत कमी प्रमाणात बदल झाला तरी मागणी परिमाणात मोठ्या प्रमाणात बदल घडून येत असेल तर तिला जास्त लवचिक मागणी असं आपण म्हणतो। आणि यामध्ये जे आहे मागणी वक्र हा डावीकडून उजवीकडे जे आहे ते वरून खाली उतरताना आपल्याला दिसत आहे। तर अशा ठिकाणी जी आहे मागणीची लवचिकता ही जास्त असते। त्यानंतर चौथं आहे कमी लवचिक मागणी। तर वस्तूच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाला तरी मागणी परिमाणात कमी प्रमाणात बदल घडून येत असेल तर तिला कमी लवचिक मागणी असे आपण म्हणतो। आणि ह्या आकृतीमध्ये जे आहे कमी लवचिक मागणी वक्र आपण काढलेला आहे। हा जो वक्र आहे हा सुद्धा वरून खाली येतो आहे, परंतु जास्त लवचिक मागणीमध्ये तो अधिक सपाट दिसून येतो, तर कमी लवचिक मागणीमध्ये तो कमी सपाट दिसून येतो। त्यानंतर शेवटचा प्रकार आपण पाहूया एकक लवचिक मागणी। तर वस्तूच्या किमतीत ज्या प्रमाणात बदल झाला असेल त्याच प्रमाणात मागणी परिमाणात बदल होत असेल तर तिला एकक लवचिक मागणी असं आपण म्हणतो। आणि हे जे मागणी वक्र आपण काढले आहे तर म आणि म1 हे दोन्ही अंतर जे आहे ते सारखं आहे आणि त्यामुळे इथं जे आहे एकक लवचिक मागणी वक्र आपण दर्शविलेला आहे। त्यानंतर आपण किंमतजन्य लवचिकतेचे मोजमाप कसे केले जाते ते आपण पाहू। तर एकंदरीत किंमतजन्य लवचिकतेचे मापन करण्याच्या 5 पद्धती आहेत। पहिलं म्हणजे एकूण खर्च पद्धती, दुसरं म्हणजे शेकडेवारी पद्धती, तिसरं आहे भूमितीय पद्धती, चौथं आहे सीमांत प्राप्ती पद्धती आणि 5वी आहे कमान पद्धती। तर आपण क्रमवार ह्या एक पद्धतीचा इथं आपण अभ्यास करू। तर सर्वात प्रथम आपण एकूण खर्च पद्धती म्हणजे काय त्याबाबत माहिती घेऊ। तर ही पद्धती डॉक्टर मार्शल यांच्या नावाने ओळखली जाते। त्यांच्या मते वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे त्या वस्तूवर होणाऱ्या एकूण खर्चात जो बदल होतो त्यावरून मागणीची लवचिकता ही एकक आहे किंवा एककापेक्षा जास्त आहे किंवा एककापेक्षा कमी आहे ते ठरविता येते। तर यामध्ये जे आहे एकक लवचिक, एककापेक्षा जास्त आणि एककापेक्षा कमी असे 3 प्रकारचे मागणीची लवचिकता आपण इथं जे आहे तिचं मोजमाप करत असतो। तर सर्वप्रथम आपण पाहू एकक लवचिक मागणी। तर वस्तूच्या किमतीत बदल झाल्यानंतर मागणीत बदल होतो, परंतु होणारा एकूण खर्च हा स्थिर असतो, त्याला आपण एकक लवचिक मागणी असं म्हणतो। तर एकक लवचिक मागणी स्पष्ट करण्यासाठी आपण इथं तक्त्याचा आधार घेऊ। तर ह्या तक्त्यामध्ये एकक लवचिक मागणीचे आकडेवारी घेऊन आपण ते स्पष्ट करू। तर पहिल्या रकान्यामध्ये आपण वस्तूची किंमत घेतलेली आहे, दुसऱ्या रकान्यामध्ये मागणी आणि तिसऱ्या रकान्यामध्ये एकूण खर्च घेतलेला आहे। तर वस्तूची किंमत 6 रुपये असताना मागणी 2 किलो आहे आणि एकूण होणारा खर्च जो आहे तो 12 रुपये आहे। वस्तूची किंमत कमी होऊन 4 रुपये झाली, मागणी वाढली परंतु होणारा जो खर्च आहे तो 12 रुपयेच आहे। त्यानंतर वस्तूची किंमत आणखी कमी झाली, कमी होऊन 3 रुपये झाली, मागणी परिमाण आणखी वाढले, 4 किलो झाले आणि होणारा जो एकूण खर्च आहे तो 12 रुपये आहे। म्हणजेच यामध्ये आपण पाहतो आहे की वस्तूची किंमत कमी होत आहे, मागणी परिमाण वाढत आहेत, परंतु एकूण खर्च जो आहे तो एकूण खर्च हा स्थिर आहे, तो 12 रुपये एवढाच आहे। त्यानंतर आपण पाहू एककापेक्षा जास्त लवचिक। तर जेव्हा वस्तूची किंमत कमी झाल्यास त्या वस्तू प्रित्यर्थ होणारा खर्च वाढतो किंवा जेव्हा वस्तूची किंमत वाढल्यास त्या वस्तू प्रित्यर्थ होणारा खर्च पूर्वीपेक्षा कमी होतो, त्यास एककापेक्षा जास्त लवचिक मागणी असे आपण म्हणतो। तर याबाबत माहिती आपण ह्या तक्त्यावरून घेऊया।
तर एककापेक्षा जास्त लवचिक मागणीचा तक्ता आपण इथं दर्शविलेला आहे। त्यामध्ये पहिल्या रकान्यामध्ये वस्तूची किंमत, दुसऱ्या रकान्यात मागणी आणि तिसऱ्या रकान्यामध्ये एकूण खर्च आपण दर्शवलेला आहे। वस्तूची किंमत 6 रुपये असताना मागणी 1 किलो आहे आणि एकूण खर्च 6 रुपये आहे। वस्तूची किंमत कमी होऊन 4 रुपये झाल्यास मागणी वाढते, 2 किलो होते आणि एकूण खर्च जो आहे तो वाढतो आहे। त्यानंतर वस्तूची किंमत कमी होऊन 3 रुपये झाल्यास मागणीसुद्धा वाढते, परंतु एकूण खर्चसुद्धा वाढते आहे। म्हणजेच वस्तूची किंमत जसजशी कमी होत आहे, मागणीचे परिमाण वाढत आहेत आणि एकूण खर्चसुद्धा आधीच्या तुलनेत वाढत आहे। त्यानंतर तिसरं आपण पाहू एककापेक्षा कमी लवचिक। तर वस्तूची किंमत कमी झाल्यास त्या वस्तू प्रित्यर्थ होणारा एकूण खर्च पूर्वीपेक्षा कमी होतो किंवा किंमत वाढल्यास त्या वस्तू प्रित्यर्थ होणारा एकूण खर्च पूर्वीपेक्षा वाढल्यास तेव्हा त्यास आपण एककापेक्षा जास्त लवचिक मागणी असे म्हणतो। तर ह्या तक्त्यामध्ये जे आहे आपण एककापेक्षा कमी लवचिक मागणी दर्शवलेली आहे। यामध्ये जे आहे वस्तूची किंमत, मागणी आणि एकूण खर्च आपण घेतलेला आहे। वस्तूची किंमत 4 रुपये झाल्यास मागणी 4 किलो असते आणि एकूण होणारा खर्च 16 रुपये आहे। त्यानंतर किंमत कमी होऊन 3 रुपये झाल्यास मागणी वाढते, 5 किलो झाली। त्यानंतर एकूण खर्च कमी झालेला आहे। त्यानंतर वस्तूची किंमत कमी होऊन 2 रुपये झाल्यास मागणी वाढलेली आहे, परंतु होणारा जो एकूण खर्च आहे तो आता 12 रुपये आहे। म्हणजेच या तक्त्यावरून असं दिसते की जसजशी किंमत कमी होत आहे, मागणीचे परिमाण वाढत आहेत, परंतु एकूण खर्च जो आहे तो कमी होत आहे। त्यानंतर आपण मागणीची लवचिकता मोजण्याची दुसरी जी पद्धती आहे शेकडेवारी पद्धती, तिची माहिती पाहू। तर ही पद्धती प्राध्यापक फ्लक्स यांनी मांडली आहे। या पद्धतीत मागणीत होणारा शेकडा बदल व किमतीत होणारा शेकडा बदल याची तुलना करून मागणीची जी लवचिकता आहे ती मोजली जाते। तर याचं सूत्र जे आहे ते आहे मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिला किमतीतील शेकडा बदल। तर ह्या सूत्राचा वापर करून आपण शेकडेवारी पद्धतीने जे आहे मागणीची लवचिकता मोजू शकतो। तर ह्या शेकडेवारी पद्धतीमध्ये सुद्धा 3 मापनाच्या पद्धती आहेत। त्यामध्ये एकक लवचिक मागणी, एककापेक्षा जास्त लवचिक मागणी आणि एककापेक्षा कमी लवचिक मागणी। तर क्रमवार ह्या तीनही पद्धतीचा आपण इथं अभ्यास करू। तर सर्वात प्रथम आपण पाहू एकक लवचिक मागणी। जर वस्तूच्या किमतीत झालेला शेकडा बदल आणि तिच्या मागणीत झालेला शेकडा बदल सारखाच असेल तर मागणीची लवचिकता ही एकक असते। म्हणजे सूत्ररूपाने जर आपण घेतले तर मागणीतील शेकडा बदल 10 आणि किमतीतील शेकडा बदल 10 असला तर उत्तर याचं 1 येईल, म्हणजे मागणीची लवचिकता ही एकक राहील। त्यानंतर दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे एककापेक्षा जास्त लवचिक। जर किमतीतील शेकडा बदलापेक्षा मागणीतील शेकडा बदल जास्त असेल तर मागणीची लवचिकता जी आहे ती एककापेक्षा जास्त लवचिक राहील। तर एककापेक्षा जास्त लवचिक मागणी सूत्ररूपाने कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण ह्या सूत्राचा वापर करू। तर मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिला किमतीतील शेकडा बदल। आता मागणीतील शेकडा बदल आपण 20 घेतला आणि किमतीतील शेकडा बदल आपण 10 घेतला तर याचं उत्तर येईल 2। म्हणजे 2 हे उत्तर जे आहे हे एककापेक्षा जास्त राहील। तिसरी जी पद्धत आहे ती आहे एककापेक्षा कमी लवचिक। जर किमतीत शेकडा बदलापेक्षा मागणीतील शेकडा बदल कमी असेल तर मागणीची लवचिकता ही एककापेक्षा कमी लवचिक असते। तर सूत्ररूपाने आपणास असं सांगता येईल की मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिला किमतीतील शेकडा बदल। आता इथं मागणीतील शेकडा बदल आपण 5 घेतला आणि किमतीतील शेकडा बदल आपण 10 घेतले तर याचं उत्तर 0.5 येईल, म्हणजेच एककापेक्षा जे आहे ते कमी राहील। त्यानंतर तिसरी जी पद्धती आहे ती म्हणजे भूमितीय पद्धती। तर या पद्धतीमध्ये मागणीच्या लवचिकतेचे मापन करण्यासाठी मागणी वक्राचा आधार घेतला जातो आणि सूत्ररूपाने आपणाला असं सांगता येईल की मागणीची लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील बिंदूपासूनचा खालचा भाग भागिला मागणी वक्रावरील बिंदूपासूनचा वरचा भाग। तर यामध्ये जे आहे 2 पद्धतीने आपण त्याचं मापन करू शकतो। पहिलं म्हणजे मागणी वक्र सरळ रेषेत असेल तर
आणि दुसरं म्हणजे मागणी वक्र हा वक्राकार असेल तर आपण ह्या दोन्ही पद्धतीमध्ये कशा प्रकारे मापन करतो ते आपण पाहूया। तर सर्वप्रथम आपण पाहू की मागणी वक्र सरळ रेषेत असेल तर ह्या आकृतीमध्ये जे आहे अक्षावर आपण मागणी घेतली आहे आणि य ह्या आसावर आपण किंमत घेतलेली आहे आणि म1 हा मागणी वक्र आपण इथं दर्शवलेला आहे। हा एक सरळ रेषेत असलेला मागणी वक्र आहे आणि यामध्ये आपण क आणि ड ह्या बिंदूवर मागणीची लवचिकता कशी राहील ते आपण पाहू। तर क बिंदूवर आपणास मागणीची लवचिकता मोजावयाची असल्यास आपल्याला m1 भागिला m हे अंतर बघावे लागेल। तर m1 एवढे अंतर भागिला m एवढे अंतर। तर हे क हा जो बिंदू आहे हा m1 ह्या मागणी वक्रावर मध्यस्थ बिंदू आहे, मधात बिंदू आहे, त्यामुळे हे क पासूनचा m अंतर आणि क पासूनचा m1 हे अंतर सारखं आहे, त्यामुळे मागणीची लवचिकता जी आहे ती एकक राहील। दुसरं ब बिंदूची मागणीची लवचिकता आपण मोजू। तर ब बिंदूवर मागणीची लवचिकता मोजावयाची असल्यास आपल्याला m1 भागिला m हे अंतर पाहावे लागेल। तर m1 भागिला m म्हणजे एककापेक्षा जास्त, कारण m1 हे अंतर m ह्या अंतरापेक्षा जे आहे ते जास्त आहे, म्हणून इथं मागणीची लवचिकता ही एककापेक्षा जास्त राहील। त्यानंतर म बिंदूची मागणीची लवचिकता जर मोजावयाची झाल्यास तर m1 भागिला म्हणजेच m1 म्हणजे पूर्ण हा मागणी वक्राचा अंतर भागिला म्हणजे हा बिंदू। तर इथं जी आहे मागणीची लवचिकता ही अनंत राहील। त्यानंतर ड बिंदूवर मागणीची लवचिकता मोजावयाची झाल्यास आपल्याला m1 भागिला m हे अंतर बघावे लागेल। तर m1 भागिला m म्हणजेच m1 पेक्षा m हे अंतर जास्त आहे, म्हणजे जिथं मागणीची लवचिकता जी आहे एककापेक्षा कमी आहे। त्यानंतर m1 बिंदूची मागणीची लवचिकता जर मोजावयाची झाल्यास तर त्याकरता आपल्याला m1 भागिला m1 हे अंतर पाहावे लागेल। तर इथं बिंदू आहे आणि m1 म्हणजे हा पूर्ण मागणी वक्र आहे, म्हणजे जिथं मागणीची लवचिकता जी आहे ती 0 राहील। त्यानंतर आपण पाहूया की मागणी वक्र जर वक्राकार असेल तर मागणीची लवचिकता आपण कशा प्रकारे मोजू। तर इथं आकृतीमध्ये आपण पुन्हा अक्ष आसावर मागणी आणि य ह्या आसावर किंमत घेतलेली आहे आणि यामध्ये जो आहे ड हा मागणी वक्र जो आहे हा असा वक्राकार आपण दर्शवलेला आहे। तर ह्या मागणी वक्रावरील जो ब बिंदू आहे ह्या ब बिंदूची मागणीची लवचिकता इथं जे आहे आपण मोजूया। तर ब बिंदूची मागणीची लवचिकता आपल्याला मोजावयाची असल्यास ह्या सूत्राचा वापर करावा लागेल। तर ब बिंदूची मागणीची लवचिकता बरोबर m1 एवढे अंतर भागिला m। तर m1 आणि पासून म हे अंतर जे आहे ते सारखे आहे, कारण हा बिंदू जो आहे ह्या m1 ह्या रेषेच्या मध्यभागी असल्याने इथं एकक लवचिक मागणी आपणास दिसून येते। त्यानंतर आपण मागणीची लवचिकता मोजण्याची चौथी पद्धती पाहू, ती म्हणजे सीमान प्राप्ती पद्धती। तर श्रीमती जॉन रॉबिन्सन यांनी विक्रेत्याच्या दृष्टिकोनातून विचार करणारी ही पद्धती सांगितली आहे। त्यांच्या मते एक जास्तीचा नग विकल्यामुळे विक्रेत्याच्या प्राप्तीत जी भर पडते तिला सीमान प्राप्ती असे म्हणतात। तर सीमान प्राप्तीच्या आधारे लवचिकतेचे मोजमाप कसं केलं जाते ते आपण इथं पाहू। तर सर्वात प्रथम आपण पाहू की किमतीतील बदल झाल्यानंतरही एकूण प्राप्तीत वाढ किंवा घट होत नसेल तर सीमान प्राप्ती 0 राहील आणि मागणीची लवचिकता ही एकका बरोबर राहील। तर ह्या तक्त्यामध्ये पाहूया की किंमत, विक्री, प्राप्ती आणि सीमान प्राप्ती आपण घेतलेली आहे। किंमत 5 रुपये असताना विक्री 8 किलो आहे आणि प्राप्ती 40 रुपये। त्यानंतर किंमत कमी होऊन 4 रुपये झाल्यास विक्री वाढलेली आहे, 10 किलो झाली आहे, परंतु प्राप्ती जी आहे ती स्थिर आहे, म्हणजे आधी 5 रुपये किमतीवर प्राप्ती 40 रुपये होती आणि किंमत कमी होऊन 4 रुपये झाल्यास प्राप्ती ही 40च आहे, म्हणजे सीमान प्राप्ती जी आहे ती 0 राहील, म्हणजेच मागणीची लवचिकता ही एकका बरोबर राहील। त्यानंतर आपण पाहू की किमतीत बदल झाल्यानंतर एकूण प्राप्तीत वाढ होत असेल
तर सीमांत प्राप्ती शून्यापेक्षा जास्त राहील आणि मागणीची लवचिकता एककापेक्षा जास्त राहील। तर यामध्ये आपण पाहू की किंमत 5 रुपये असताना विक्री 8 किलो आहे, प्राप्ती 40 रुपये आहे। त्यानंतर किंमत कमी होऊन 4 रुपये झाल्यास विक्री 11 किलो आहे आणि प्राप्ती ही वाढलेली आपणाला दिसून येते। म्हणजेच 44 - 40 बरोबर 4 रुपये जी आहे ती अधिकची प्राप्ती आहे। म्हणजे इथं मागणीची लवचिकता जी आहे ती एककापेक्षा जास्त राहील। त्यानंतर आपण पाहूया की किमतीत बदल झाल्यानंतर एकूण प्राप्तीत घट होत असेल आणि सीमांत प्राप्ती शून्यापेक्षा कमी म्हणजेच ऋणात्मक होत असेल तर मागणीची लवचिकता ही एककापेक्षा कमी राहील। तर ह्या तक्त्यामध्ये आपण पाहू की 5 रुपये किंमत असताना विक्री 8 किलो आहे आणि प्राप्ती 40 रुपये आहे। किंमत कमी होऊन 4 रुपये झाल्यास विक्री 9 किलो आहे आणि प्राप्ती जी आहे इथं कमी झालेली आहे, 36 रुपये झालेली आहे। म्हणजेच 36 - 40 बरोबर -4 रुपये। म्हणजे इथं जे आहे सीमांत प्राप्ती ही मायनसमध्ये आलेली आहे आणि या ठिकाणी मागणीची लवचिकता जी आहे ती एककापेक्षा कमी राहील। त्यानंतर 5वी पद्धती आपण पाहूया, कमान पद्धती। तर डॉक्टर बाउमेल यांनी लवचिकतेचे मापन करण्याकरता कमान पद्धतीचा वापर केला आहे आणि त्याकरता सूत्र दिलेलं आहे, तो म्हणजे मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील बदल भागिला मूळ मागणी अधिक नवीन मागणी भागिला किमतीतील बदल भागिला मूळ किंमत अधिक नवीन किंमत। त्यानंतर आपण पाहूया उत्पन्नजन्य लवचिकता म्हणजे काय। तर उत्पन्नात होणाऱ्या बदलाचे वस्तूच्या मागणी परिमाणात होणाऱ्या बदलाशी असलेले प्रमाण म्हणजे मागणीची उत्पन्नजन्य लवचिकता होय। आणि ही जी व्याख्या आहे ती वॉटसन यांनी दिलेली आहे। तर मागणीची उत्पन्नजन्य लवचिकता मोजण्याकरता ह्या सूत्राचा वापर केला जातो। तो सूत्र म्हणजे मागणीची उत्पन्नजन्य लवचिकता बरोबर मागणी परिमाणातील शेकडा बदल भागिला उत्पन्नातील शेकडा बदल। आणि ह्या सूत्राचा वापर करून आपण उत्पन्नजन्य लवचिकता जी आहे ती मोजू शकतो। त्यानंतर तिसरं जे लवचिकतेचा प्रकार आहे ते म्हणजे प्रतिस्थापन लवचिकता। तर एका वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे प्रतिस्थापनाद्वारा त्या वस्तूच्या मागणीत होणाऱ्या बदलाचे जे प्रमाण असते त्याला आपण प्रतिस्थापन लवचिकता असं म्हणतो। आणि सूत्ररूपाने जर प्रतिस्थापन लवचिकता आपल्याला मोजावयाची असल्यास ह्या सूत्राचा वापर करावा लागेल। तो सूत्र म्हणजे प्रतिस्थापन लवचिकता बरोबर 2 वस्तूंच्या गुणोत्तरातील शेकडा बदल भागिला वस्तूच्या पर्यायतेच्या सीमांत दरातील शेकडा बदल। आणि ह्या सूत्राचा वापर करून आपण प्रतिस्थापन लवचिकता जी आहे ती मोजू शकतो। त्यानंतर शेवटचा जो प्रकार आहे तो म्हणजे तिरकस लवचिकता। तर मागणीची तिरकस लवचिकता हे क्ष वस्तूच्या किमतीतील बदलामुळे य वस्तूच्या मागणीत होणाऱ्या बदलाचे मापन असते। सूत्ररूपाने आपणास प्रतिस्थापन लवचिकता मोजावयाची असल्यास या सूत्राचा वापर करावा लागेल। सूत्र आहे मागणीची तिरकस लवचिकता बरोबर क्ष वस्तूच्या मागणीतील अनुपातिक बदल भागिला य वस्तूच्या किमतीतील अनुपातिक बदल। आणि ह्या सूत्राचा वापर करून आपण मागणीची तिरकस लवचिकता जी आहे ती मोजू शकतो। त्यानंतर आपण पाहू मागणीच्या लवचिकतेवर प्रभाव टाकणारे किंवा मागणीची लवचिकता निर्धारित करणारे घटक कोणते आहेत। तर पहिला घटक आहे वस्तूचे स्वरूप। तर उपभोग्य वस्तूचे स्वरूप हे 3 प्रकारचे असते। पहिलं म्हणजे आवश्यक वस्तू, दुसरं सुखसोयीच्या वस्तू आणि तिसरं चैनीच्या वस्तू। तर आवश्यक वस्तूची मागणी कमी लवचिक असते। उदाहरणार्थ सांगायचे झाल्यास तांदूळ, गहू, तेल, मीठ यासारख्या वस्तूच्या किमतीत वाढ झाली तर त्याच्या मागणीवर फारसा परिणाम होत नाही। उलट मोटार, स्कूटर, रेफ्रिजरेटर यासारख्या चैनीच्या वस्तूची मागणी जास्त लवचिक असते। म्हणजे अशा वस्तूच्या किमतीत वाढ झाली तर त्याची मागणी कमी होते। दुसरा घटक आहे वस्तूची किंमत। तर अत्यंत जास्त किमतीच्या आणि अत्यंत कमी किमतीच्या वस्तूची मागणी कमी लवचिक असते। मोटार, विमान, हिरे, मोती यासारख्या मौल्यवान वस्तूच्या किमती वाढल्या तरी श्रीमंताची खरेदी कमी होत नाही। तसेच आगपेटी, पोस्टकार्ड, टाचणी यासारख्या कमी किमतीच्या वस्तूच्या किमतीत वाढ किंवा घट झाली तरी तिच्या मागणीवर फारसा परिणाम होत नाही। त्यानंतरचा घटक आहे तो म्हणजे सवयीच्या
वस्तू, तर ज्या वस्तूची मनुष्याला सवय जडलेली असते त्या वस्तूची मागणी कमी लवचिक असते. उदाहरणार्थ सांगावयाचे झाल्यास पान, तंबाखू, सिगरेट, दारू इत्यादी. तर अशा वस्तूच्या किमतीत वाढ झाली तर त्याची मागणी कमी होत नाही. त्यानंतरचा घटक आहे पर्यायी उपयोगाच्या वस्तू. तर ज्या वस्तूचे विविध उपयोग असतात त्या वस्तूची मागणी लवचिक असते. उदाहरणार्थ वीज, तर विजेचे दर जास्त असतील तर तिचा वापर फक्त घरगुती प्रकाशाकरताच केला जाईल, परंतु विजेचे दर जर कमी झाले तर तिचा उपयोग इलेक्ट्रॉनिक शेगड्या, इस्त्री, रेडिओ, पंखा, गिजर इत्यादी अनेक उपयोगाकरता केला जाईल. त्यानंतर पाचवा जो घटक आहे तो म्हणजे पर्यायी वस्तू. ज्या वस्तूंना इतर पर्याय उपलब्ध असतात त्या वस्तूची मागणी जास्त लवचिक असते. उदाहरणार्थ चहा, कॉफी, गोड साखर, छत्री, रेनकोट इत्यादी. तर समजा चहा, गोड व छत्री यांच्या किमतीत वाढ झाली तर ह्या वस्तूची मागणी एकदम कमी होईल, कारण ग्राहक चहाऐवजी कॉफीचा, गोडाऐवजी साखरेचा आणि छत्रीऐवजी रेनकोटचा वापर सुरू करेल. त्यानंतरचा घटक आहे पूरक वस्तू. तर ज्या वस्तू परस्पर पूरक असतात त्यांची मागणी कमी लवचिक असते. उदाहरणार्थ स्कूटर, पेट्रोल, पेनशाई इत्यादी. तर पूरक वस्तूंना स्वतंत्र मागणी नसते तर संयुक्त मागणी असते, त्यामुळे किमतीत वाढ झाली तरी मागणी कमी होत नाही. त्यानंतरचा घटक आहे टिकाऊ वस्तू. तर टिकाऊ वस्तूची मागणी जास्त लवचिक असते. अशा वस्तूची किंमत कमी झाल्यास मागणीत वाढ होते, कारण अशा वस्तूचा साठा करून ठेवता येतो व त्याचा उपभोग दीर्घकाळपर्यंत घेता येतो. उदाहरणार्थ साखर, गहू, साबण इत्यादी. त्यानंतरचा घटक आहे शीघ्रनाशी वस्तू. तर शीघ्रनाशी वस्तूची मागणी कमी लवचिक असते. अशा वस्तूच्या किमतीत घट झाली तर त्याचा मागणीत विशेष वाढ होत नाही, कारण अशा वस्तूचा साठा करून ठेवता येत नाही. उदाहरणार्थ दूध, दही, भाजीपाला इत्यादी. त्यानंतरचा घटक आहे खर्च होणारे उत्पन्न. तर ज्या वस्तूवर उत्पन्नाचा बराच भाग खर्च होतो त्या वस्तूची मागणी जास्त लवचिक असते. उदाहरणार्थ कापड, भांडी इत्यादी. त्यानंतरचा घटक आहे उपभोग स्थगित करण्याची क्षमता. तर ज्या वस्तूचा उपभोग स्थगित करता येतो अशा वस्तूची मागणी जास्त लवचिक असते. उदाहरणार्थ रेडिओ, टी व्ही, स्कूटर इत्यादी. तर ह्या वस्तूच्या किमतीत वाढ झाली तर उपभोक्ते खरेदी ही पुढे ढकलतात. या उलट अन्नधान्य, औषधे याचा उपभोग पुढे ढकलता येत नाही, म्हणून अशा वस्तूची मागणी कमी लवचिक असते. आणि त्यानंतर शेवटचा जो घटक आहे तो म्हणजे काळाचा परिणाम. तर डॉक्टर मार्शलच्या मते मागणीच्या लवचिकतेवर काळाचा परिणाम होत असतो. अल्पकाळात मागणी कमी लवचिक असते, कारण किंमत बदलाची माहिती सर्व ग्राहकांना ताबडतोब मिळत नाही. शिवाय ज्या वस्तूची किंमत वाढली त्या वस्तूऐवजी कोणत्या पर्याय वस्तूचा वापर करावा हे निश्चित करण्याकरता काही अवधी लागतो. तसेच उत्पादकांना देखील पर्याय वस्तूचे उत्पादन करण्याकरता काही काळ लागतो. त्यामुळे अल्पकाळात मागणी कमी लवचिक असते तर दीर्घकाळात मागणी जास्त लवचिक असते. तर अशा प्रकारे आपण जे आहे मागणीच्या लवचिकतेवर प्रभाव टाकणारे घटक किंवा यालाच आपण निर्धारक घटकही म्हणतो त्या घटकाचा आपण इथं अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आपण अभ्यासू मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व काय आहे. तर पहिलं महत्त्व आहे सरकारला कर आकारण्याकरिता महत्त्वाचे. तर सरकारला विविध वस्तूवर कर आकारणी करताना मागणीची लवचिकता विचारात घ्यावी लागते. करामुळे वस्तूची किंमत वाढते आणि त्यामुळे मागणी कमी होण्याची शक्यता असते. विक्री कमी झाली तर सरकारच्या उत्पन्नात घट होते, म्हणून सरकारने ज्या वस्तूची मागणी कमी लवचिक आहे अशा वस्तूवर जास्त आणि ज्या वस्तूची मागणी जास्त लवचिक आहे अशा वस्तूवर कमी कर आकारल्यास सरकारच्या उत्पन्नात जे आहे ते वाढ होऊ शकते. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे उत्पादकाला महत्त्वाचे. तर उत्पादकाला वस्तूचे मूल्य निश्चित करताना मागणीच्या लवचिकतेचा विचार करावा लागतो. वस्तूची मागणी जर कमी लवचिक असेल तर जास्त किंमत आकारली तरी मागणी कमी होण्याची भीती नसते, परंतु वस्तूची मागणी जास्त लवचिक असेल तर कमी किंमत ठेवणेच योग्य असते, कारण कमी किंमत ठेवल्याने वस्तूच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता असते.
त्यानंतर तिसरं जे मुद्दा आहे तो आहे एकाधिकाऱ्याला महत्त्वाचे. तर एकाधिकाऱ्याला निरनिराळ्या बाजारपेठेतील मागणीची लवचिकता लक्षात घेऊन मूल्यभेदाचे धोरण ठरवावे लागते. ज्या बाजारपेठेत त्याच्या वस्तूकरिता असलेली मागणी कमी लवचिक असते तेथे तो किंमत जास्त ठेवून अधिक नफा मिळवू शकतो, कारण अशा ठिकाणी किंमत वाढली तरी मागणी कमी होण्याची भीती नसते. याउलट ज्या बाजारपेठेत मागणी जास्त लवचिक असते तेथे त्याला थोडी किंमत कमी ठेवावी लागते, कारण कमी किंमत ठेवल्याने मागणीत वाढ होते, परिणामतः विक्री आणि नफ्यात वाढ होत असते. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे संयुक्त उत्पादनात महत्त्वाचे. तर काही वस्तूचे उत्पादन हे संयुक्तपणे घेतले जाते. उदाहरणार्थ ऊसापासून साखरेचे उत्पादन करीत असताना त्याचबरोबर स्पिरिट आणि अल्कोहोल इत्यादी सहाय्यक वस्तूचे उत्पादन घेतले जाते. अशावेळी विशिष्ट वस्तूचा उत्पादन खर्च किती आला हे निश्चितपणे ठरविता येत नाही, त्यामुळे वस्तूची किंमत ठरवणे कठीण होते. अशावेळी त्या वस्तूच्या मागणीची लवचिकता विचारात घेऊन किंमत आकारली जाते. त्यानंतरचा मुद्दा आहे उत्पादक घटकाचा मोबदला ठरवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण. तर उत्पादनाच्या कार्यात भाग घेणाऱ्या उत्पादक घटकांचा मोबदला ठरविताना मागणीच्या लवचिकतेचा उपयोग केला जातो. उत्पादनाकरता ज्या घटकांची मागणी कमी लवचिक असते अशा घटकांना थोडा जास्त मोबदला देणे फायदेशीर असते, कारण कमी मोबदला दिल्यास हे घटक कारखान्यातून दुसरीकडे निघून जाण्याची शक्यता असते. त्यानंतरचा मुद्दा आहे आपला श्रमिक संघाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण. श्रमिक संघाला वेतनवाढीची मागणी करताना श्रमिकाकरता असलेली मागणी कमी लवचिक आहे की जास्त लवचिक आहे याचा विचार करावा लागतो. श्रमिकाकरता असलेली मागणी कमी लवचिक असेल तर श्रमिक संघ वेतनवाढ करून घेण्यात सहज यशस्वी होईल, परंतु मागणी जास्त लवचिक असेल तर श्रमिक संघ वेतनवाढ करून घेण्यात यशस्वी होणार नाही. आणि त्यानंतर शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे आंतरराष्ट्रीय व्यापार. तर आंतरराष्ट्रीय व्यापारात व्यापाराच्या शर्ती व अटी ठरविण्याच्या दृष्टीने मागणीची लवचिकता ही उपयुक्त ठरत असते. आपल्या देशातील वस्तूंना विदेशात असलेली मागणी कमी लवचिक असेल आणि विदेशातील वस्तूंना आपल्या देशात असलेली मागणी जास्त लवचिक असेल तर व्यापाराच्या अटी आपल्या देशाकरता अनुकूल राहतील, परंतु या उलट परिस्थिती असल्यास व्यापाराच्या अटी दुसऱ्या देशाला अनुकूल राहतील. तर अशा प्रकारे आपण जे आहे मागणीची लवचिकता, मागणीच्या लवचिकतेचे प्रकार, किंमतजन्य लवचिकता आणि किंमतजन्य लवचिकता मापनाच्या वेगवेगळ्या पद्धतीचा आपण इथं अभ्यास केलेला आहे. तसेच मागणीच्या लवचिकतेवर प्रभाव पाडणारे घटक आणि मागणीच्या लवचिकतेचे व्यावहारिक महत्त्व काय आहे ते सुद्धा आपण मुद्देसूद इथं अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.